दिवस दुसरा. मी चहा सोडला, मी साखर सोडली. तर आज काय केलं, गरम पाणी केलं आणि मस्त उकळू दिलं. मग ते ग्लासमध्ये ओतून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलं घरी बनवलेला आवळ्याचा रस. याच्यामध्ये आलं पण टाकलेलं आहे, खूप छान लागतं. मग हे गरम गरम मस्त बाहेर गेले, सगळ्या झाडांकडे बघितलं आणि मस्तपैकी झोपाळ्यावरती बघून गरम गरम पाणी थोडासा निवांत वेळ काढून निसर्ग बघत बघत छान सिप सिप करत पिऊन टाकलं. छान लागतंय, मस्त लागतंय. काही मध टाकलं नाही, साखर टाकलं नाही, खूप छान वाटतंय. हे असं गरगर गरगर काल होत होतं चहा सोडल्यामुळं, आज काही झालं नाही. मग चहा पाणी पिऊन झाल्यानंतर मस्तपैकी तुम्हाला चला निसर्ग दाखवते, मी कुठे राहते ते. एवढा सुंदर निसर्ग आहे ना. हे सगळं काय माहिती का, सह्याद्रीच्या रांगा. तर अशा प्रकारे नाश्त्याची वेळ झाली. नाश्त्यामध्ये मी काय घेतलेलं आहे बघा. आणि ह्या दही स्पेशल दही आहे बरं का, आपलं रेग्युलर दही नाही आहे. मस्तपैकी हेल्दी हेल्दी नाश्ता करायचा, मस्त मांडी घालून बसायचं आणि ताव मारायचा. पुढचं काम पुढे बघता येईल. चहा नाही तर नाश्ता पोटभर केला पाहिजे, म्हणून हे चणे, हे दही. तुम्हाला B12 जर कमी असेल तर हे अशा प्रकारे मनुके टाकून दही लावायचं. आणि मी दररोज ह्या वाटीतच, अशा वाटीमध्येच दही लावते, मनुके टाकते आणि ते खाते. त्याच्यामुळे B12 जर तुमचं कमी असेल, याने ताकद पण वाढते आणि छान, आणि दही गोड पण लागतं, साखर टाकायची गरज नाही आणि मस्त लागतं. तर हे नक्की ट्राय करा, ट्राय करून बघा, कारण नवीन गोष्ट आहे. अशा प्रकारे पोहे थोडे टेस्टसाठी. चला मग मी नाश्ता करते. तर अशा प्रकारे नाश्ता झाला, घरची सगळी कामं झाली आणि हे जेवण तयार केलं. मस्तपैकी वरण, शेपूची भाजी, पोळी, भात, थोडीशी काकडी, मस्त. अशा प्रकारे जेवण तयार झालं. जेवण केलं आणि मुलींना आणलं आणि मस्त वामकुक्षी केली.